हॅलो एव्हरीवन, प्रियंकाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी टेस्टी असे दोडक्याचे पराठे बनवणार आहे. चला मग कसे बनवायचे ते बघूया. सर्वप्रथम दोडके स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या शिरा काढून घेऊन ते खिसणीने बारीक खिसून घ्यावे. खिसल्यानंतर त्यामध्ये हळद, 1 छोटा चम्मच धनेपूड व हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, नंतर थोडे पांढरे तीळ व चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करावे व नंतर त्यामध्ये कणिक व छोटे 3 ते 4 चम्मच बेसन पीठ घेऊन त्याचा चांगला गोळा तयार करावा. ते भिजवताना पाण्याचा वापर करायचा नाही. जर गोळा जास्त घट्ट वाटला तर थोडे पाणी वापरले तर चालेल. आणि मग तो गोळा तयार झाला की त्यावर थोडे तेल टाकून चांगले चुरून घेऊन तो गोळा 15 ते 20 मिनिट मुरू द्यावा. गोळा मुरल्यानंतर त्याचा छोटा गोळा करून त्याला लाटून घेऊन व त्याला थोडे तेल लावून त्याची चांगली चाकी तयार करावी. त्याचा गोल असा पराठा लाटून घ्यावा आणि नंतर गॅसवर तवा ठेवून तो गरम झाला की त्यावर लाटलेला पराठा टाकून तो दोन्ही साईडने थोडे थोडे तेल लावून चांगला शेकून घ्यावा. पराठा शेकताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा. अशा प्रकारे मस्त नरम नरम असे पौष्टिक पराठे तयार आहे. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.